नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात PR मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम। रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही PR मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया आजची नवीन बातमी। नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ डांगे आहे। डांगे सेलिब्रेशनचा ओनर आहे, मालक आहे। डांगे साहेब, मला सांगा की डांगे सेलिब्रेशन इथे हा सेलिब्रेशन आहे, हा केव्हापासून सुरुवात करण्यात आला, कशा प्रकारे आपल्याला संकल्पना आली की आपण सेलिब्रेशन सुरू करावं? साहेब, मी माझी स्वतःची शेती होती। आता शेती विकण्यापेक्षा म्हटलं आपल्या मुलांच्या वगैरे भविष्यात कामात येईल त्यासाठी मी लॉन टाकण्याचा विचार केला। जवळपास माझं पाऊण 2 एकरमध्ये माझं लॉन आहे। तर मी स्वतः म्हणजे रिटायरमेंट नंतर मी स्वतः हा उद्योग सुरू केला। तर माझं पूर्ण लॉन आहे, लॉनमध्ये पूर्ण हॉल बनवला आहे आणि माझ्याकडे जवळपास पाऊण 1 एकरची पार्किंगच आहे माझीवाली। त्यातल्या त्यात माझ्याकडे सप्तपदी असतो, त्यानंतर माझ्याकडे पूर्ण डेकोरेशन आहे, पूर्ण हॉलचं डेकोरेशन आहे, फायबर डेकोरेशन आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे पुन्हा गेट इंटीरियर डेकोरेशन व्यवस्थित आहे। हे सगळ्या प्रकारचं म्हणजे माझ्याकडे असतात। पुन्हा रूम आहेत माझ्याकडे, ACच्या नॉन ACच्या रूम आहेत माझ्याकडे, 11 रूम आहेत, डॉर्मेटिक हॉल आहे माझ्याकडे। आणि मी जसे म्हणजे कस्टमर आले तर त्यांची परिस्थिती पण त्यांना कमी जास्त करून रेटनी मी त्यांना हे लॉन देत असतो आणि हॉल पण देत असतो। जनरली रेंटनी देतो आणि आमच्याकडे काही कॅटरिंगवाले आहेत, तर त्या कॅटरिंगचं आमच्याकडे 2-3 कॅटरिंगवाले आहेत। त्यांना जर म्हणतो जर तुमच्याकडे जर कॅटरिंगची सोय नसेल तर आपल्याकडे कॅटरिंगवाल्यांचा आम्ही त्यांना नंबर देतो, मग त्यांना कुठं भटकायची आवश्यकता नाही पडली पाहिजे म्हणून आमच्याकडे 2-3 कॅटरिंगवाले त्याच्या मी नंबर त्यांना देतो। त्याच्यापर्यंत तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून कमी जास्त रेटने तुम्ही करून घ्या। मी फक्त आपला रेंट घेतो आणि रेंट घेऊन त्यांना कॅटरिंगची सोय करून देतो। त्याच्यानंतर जर कोणाला इव्हेंट वगैरे करायचे आहेत तर त्याच्याप्रमाणे त्यांना इव्हेंटवाल्यांचे सुद्धा नंबर देतो। त्याप्रमाणे ते आपले नंबर घेऊन त्याची कॉन्टॅक्ट करून ते कमी जास्त रेटने ते करत असतात। आजकाल समारंभ करण्यासाठी लोक जे आहे सेलिब्रेशन हॉल घेतात, लॉन घेतात आणि त्याचे जे बाकीचे जे लोक आहेत महागडे असे रेट असे घेत असतात, पण आपल्या इथे आपल्या डांगे सेलिब्रेशनला आपण ती माफक दरात ते देतात। तर काय दर, कशा प्रकारे दर आपण केलेले आहे? आता साहेब, मी इतर जे लॉन आहे त्या आजूबाजूला मोठे त्यांचे साहेब खूप महाग रेंट आहे। कोणाचा 2 लाख आहे, कोणाचा पाऊण 2 लाख आहे, पण मी सगळ्यात कमी जास्त करून म्हणजे 1 पर्यंत, कोणी आला 75 लाख देतो, कोणाला 1.25 लाख देतो आणि हॉल लागला हॉलले 60-70 म्हणजे जशी म्हणजे परिस्थिती पाहून मी त्यांना देत असतो। मी एकदमच लालच न करता त्यांना कमी जास्त करून त्यांना देत असतो आणि त्यांनी समाधान करत असतो। सेलिब्रेशन लोक घेतात पण पार्किंग राहत नाही। आपल्या इथे पार्किंगच आहे, एकीकडची आपण पार्किंग दिलेली आहे। तर ही जी पार्किंग आहे यात म्हणजे किती कॅपॅसिटी वाला आपला सेलिब्रेशन आहे? तर साहेब, माझं पूर्ण 2-2.25 एकरमध्ये आहे। सगळ्यात जास्त मी पार्किंगला महत्त्व दिलं आहे की पुष्कळचे लॉन हॉलमध्ये पार्किंग नसल्यामुळे पुष्कळचे लॉन हॉल बंद झालेले आहेत म्हणून मी सगळ्यात जास्त पार्किंगला महत्त्व दिलेलं आहे। कारण मोठे चांगले सुंदर बनवले पण ते पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुष्कळचे लॉन हॉल बंद झालेले आहेत आणि म्हणून मी जवळपास पाऊण एकरची पार्किंगलाच जागा सोडलेली आहे। त्याच्यामुळं मला जे गाड्या वगैरे जे रोडवरती लागण्याचा म्हणजे उद्या भविष्यात तो प्रसंग निर्माण होत नाही, इतकी कॅपॅसिटी माझ्या लॉनमध्ये ठेवलेली आहे साहेब। तुमच्या लॉनमध्ये फक्त लग्न समारंभासाठीच लॉन देतात की इतरही प्रोग्रामसाठी, म्हणजे जसे एक्झिबिशन लागतात, जसं पॉलिटिकल पार्टीच्या रॅली होतात, समजा सभा होतात, अशा पद्धतीच्या कोणत्या कार्यक्रमासाठी तुम्ही हा लॉन उपलब्ध करून देत असतात? तर साहेब, आम्ही असं असते की जर आमच्याकडे साक्षगंधाचा कार्यक्रम, बर्थडेचा कार्यक्रम, लग्नाचा हे होतात, त्या कोणते पॉलिटिकल पार्टीचे जर समजा कोणते कार्यक्रम असेल त्यांनी मागितला त्यांनासुद्धा आम्ही देतो। कोणाची कंपनीचे जो लोक येतात त्यांनी जर मागितला लॉन आम्हाला पाहिजे बघ, कंपनीचे काही लोक आहेत त्यांच्याकडे सभागृह असते, आपल्या कोणाला सभा घ्यायच्या असतात, छोट्या मोठ्या सभा घ्यायच्या असतात, त्यांनासुद्धा आम्ही हॉल देतो, प्रोव्हाइड करतो, लॉनसुद्धा प्रोव्हाइड करतो। डांगे सेलिब्रेशन हे नागपूर 0 मैल पासून किती किलोमीटर अंतरावर आहे? जवळपास साहेब 10 ते 12 किलोमीटर आहे। 10 ते 12 किलोमीटर 0 मैलपासून। आणि पूर्ण फॅसिलिटीज पूर्ण म्हणजे येण्याजाण्याकरता गाडी वगैरे पूर्ण अवेलेबिलिटी आहे? हो साहेब, इथे असं असते की बसेस आहेत, सिटी बसेस इथपर्यंत, ॲटो येतात इथपर्यंत, म्हणजे काही त्रास नाही। जवळपास एक रिंग रोड लागूनच आहे, बाहेरगावीसुद्धा आले त्यांना अगदी जवळ पडते ते इथे लॉनमध्ये येण्याकरता, हॉलमध्ये येण्याकरता। डांगे सेलिब्रेशनला लोकांना भेट द्यायची असेल किंवा बुकिंग संदर्भात बोलायचं असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? तर साहेब, आमचं म्हणजे आमची सुद्धा वेबसाईट बनलेली आहे। आम्ही फेसबुकवर, इंस्टाग्रामवर वगैरे आम्ही ॲडव्हर्टाईज देत असतो। जर असं कोणाला वाटलं तर ते आम्हाला कॉल करतात आणि त्या कॉल करून आम्हाला इन्क्वायरी करतात, त्याच्याप्रमाणे ते सुद्धा इथेपर्यंत पाहायला येतात आणि त्यांना आम्ही सजेस्ट करतो। त्याच्याप्रमाणे आमचा मोबाईल नंबर आहे साहेब 9850794882 हा आमचा मोबाईल नंबर आहे।
याच्यावरून ते कॉल करतात, वरून इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून कॉल करून आम्हाला इन्क्वायरी करतात आणि मग त्यांना आम्ही पाहायला बोलावतो. ते पाहतात आणि मग त्यांना योग्य वाटलं तर ते मग बुकिंग करतात. आमचा ॲड्रेस आहे डांगे सेलिब्रेशन, हुडकेश्वर रोड, पिपळा फाटा, आउटर रिंग रोड जवळ, मेन रोडलाच आहे आपलं. तर तो आपला ॲड्रेस आहे. सेलिब्रेशन करते काय एक मेसेज आपला राहणार आहे? तर राहील की आपलं सगळं व्यवस्थित आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत आणि लोकांनी सुद्धा याचा उपयोग केला पाहिजे, घेतला पाहिजे. आणि आपण सगळ्यात कमी रेटने देतो, त्याचासुद्धा गोरगरिबांना सुद्धा फायदा. आजकाल लोक घरी लग्न न करता कुठे ना कुठे आपल्या पद्धतीनुसार सोयीनुसार लॉनमध्ये हॉलमध्ये पाहतात. पूर्वी घरी करण्याची पद्धत होती, परंतु आता जागेच्या अभावी ते लॉन हॉल बघत राहतात. तर आपण जशी परिस्थिती लोकांची त्याप्रमाणे आपण कमी जास्त रेट करून त्यांना आपण लॉन किंवा हॉल देत असतो आणि त्यांनी समाधान करत असतो.